चला पुन्हा एक उदाहरण घेऊया। बघा, आपण सर्वांनी लगोरी हा खेळ खेळलेला आहे। विद्यार्थी सुद्धा हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात। बघा, ह्या लगोऱ्या आहेत। विद्यार्थ्यांना हे चित्र दाखवायचं किंवा प्रत्यक्ष कृतीद्वारे सुद्धा आपण हा लगोरी खेळाच्या माध्यमातून वजाबाकी ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो। बघा, इथे एकूण किती लगोऱ्या आहेत? 1 2 3 4 5। विद्यार्थी उत्तर देतील इथे 5 लगोऱ्या आहेत। आता बघा, दुसऱ्या चित्रामध्ये काय झालेले आहेत? इथे बॉल मारल्याबरोबर किती लगोऱ्या वर उडालेल्या आहेत? 1 2 3 लगोऱ्या वरती उडालेल्या आहेत। व आता खाली किती शिल्लक राहिलेल्या आहेत? 1 2। म्हणजे 5 लगोऱ्यापैकी 3 लगोऱ्या वरती उडाल्या, तर शिल्लक लगोऱ्या किती राहिल्या? 2। म्हणजेच 5 मधून जर 3 गेले तर उरतात किती? 2। चला पुन्हा एक उदाहरण घेऊया। हा वाटा आहे। या वाट्यामध्ये एकूण किती लाडू आहेत? 5 लाडू आहेत। तर हा उंदीर आला। आता या उंदराला लाडू खूप आवडतात। आता हा उंदीर काय करणार? बघा, उंदराने काय केलं? उंदराने हा एक लाडू घेतला व तो पडून गेला। बघा, आता या वाट्यामध्ये एकूण किती लाडू राहिलेले आहेत? 4 लाडू राहिलेले आहेत। तर अशा विविध पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो। चला तर आपण आता या मॅथमॅटच्या साहाय्याने वजाबाकी कसं सांगता येईल ते बघूया। एका विद्यार्थ्याला सांगायचं की या मॅथमॅटवर अशा 7 सोंगट्या लावून घे, व दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं यातील अशा 2 सोंगट्या काढून घे, व बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की आता या मॅथमॅटवर एकूण किती सोंगट्या राहिलेल्या आहेत? विद्यार्थी मोजतील व सांगतील की इथे 5 सोंगट्या राहिलेल्या आहेत। चला तर आपण आता मनीमाडेचा वापर करून वजाबाकी कसं सांगता येईल ते बघूया। एखाद्या विद्यार्थ्याला सांगायचं की या मनीमाडेवर असे एकूण 7 मणी एका बाजूला घे, व दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं की यातले असे 3 मणी बाजूला काढ, व बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की आता इथे एकूण किती मणी शिल्लक राहिलेले आहेत? 4 मणी शिल्लक राहिलेले आहेत। म्हणजेच 7 मण्यांमधून 3 मणी कमी केले तर एकूण किती मणी शिल्लक राहिले? 4 मणी शिल्लक राहिले। तर अशी विविध उदाहरण देऊन आपण मनीमाडेवर वजाबाकी स्पष्ट करू शकतो। चला आपण आता नाण्यांचा वापर करूया। बघा, विद्यार्थ्यांना विचारायचं एकूण ही नाणी किती आहेत? 6। 1 रुपयाची नाणी आहेत 6। आता यातले काही नाणी आपण अजयला देणार आहोत। एका विद्यार्थ्याला सांगायचं की यातली 2 नाणी तू अजयला देऊन टाक, व बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं आता किती नाणी शिल्लक उरली आपल्याकडे? विद्यार्थी नक्कीच सांगतील की इथे 4 नाणी शिल्लक उरलेली आहेत। चला तर आता आपण चौकट वहीच्या माध्यमातून ही वजाबाकी कशी करता येईल ते बघूया। एखाद्या विद्यार्थ्याला सांगायचं क्रेयॉन्स पेन्सिलने याच्यावरती असं 5 डब्बे रंगव, बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की याने एकूण किती डब्बे रंगवलेले आहेत? तिथं किती चौकटी रंगवलेल्या आहेत? 5। व दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं की यातील 2 चौकटीवर तू अशी रेष मार। बघा, मग बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की एकूण उरल्या किती चौकटी आता ज्याच्यावर रेषा मारलेली नाही आहेत? विद्यार्थी नक्कीच सांगतील 1 2 3। म्हणजेच 3 चौकटी उरलेल्या आहेत। म्हणजेच 5 मधून जर आपण 2 चौकटींना वर रेषा मारल्या तर उरतात किती? 3 चौकटी। आता आपण मुलांचा वापर करून वजाबाकी करूया। बघा, इथे विद्यार्थ्यांना सांगायचं की 6 विद्यार्थी असे एका बाजूला उभे राहा। असे विद्यार्थी उभे राहतील व त्याच्यातील दोघांना सांगायचं की आता तुम्ही इथून बाहेर निघा। बघा, ही एक विद्यार्थी निघाली व हा दुसरा विद्यार्थी निघाला। मग बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा की आता इथे एकूण किती विद्यार्थी शिल्लक राहिलेले आहेत? 4 विद्यार्थी। म्हणजेच 6 मधून
गेले तर किती राहिले? 4 राहिले. म्हणजेच 2 हे वजा झाले, कमी झाले, उणे झाले असं आपण विद्यार्थ्यांना सांगायचं. तर अशा पद्धतीने आपण विविध साहित्याचा वापर करून, विविध भाषेचा वापर करून विद्यार्थ्यांना वजाबाकी ही संकल्पना स्पष्ट करून देऊ शकतो. धन्यवाद.